नमस्कार. स्वातंत्र्याची कोनशिला रचणाऱ्या इतिहासातील माझ्या गावातील सर्व थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या पायी नतमस्तक होतो. अन्याय झाल्यावर रडून जगण्यापेक्षा पुढे होत लढून जगायला मला राजे श्री छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व भारतीय स्वातंत्र्य सेनानी यांनी शिकवलं आहे. प्रश्न आता हा आहे, अन्याय झाल्यावर जगायचं कसं, रडून की लढून हा आहे. माझ्या वाटणीची लढाई कोणी इतर लढेल व मला घर बसल्या आयतं यश माझ्या पदरात पडेल, या भ्रमात कोणीही आता राहू नये. न्यायासाठी लढलात, संघर्ष केलात तर आपली पुढची पिढी स्वाभिमानाने जगेल, नाहीतर शेतकऱ्यांच्या पाचवीला रडणं जगणं आहेच. फक्त आपण एकटं शांत बसून स्वतःच्या वास्तविक परिस्थितीचा, घडणाऱ्या आजूबाजूच्या घडामोडीचा अभ्यास केला तर आपल्याला काय करायला हवं याचं उत्तर तुम्हाला सर्वांना नक्कीच मिळेल. बाकी आपण सर्व शेतकरी रानातली हुमणी वाळवी चांगलीच ओळखता, कारण आपण सर्व तितके जाणकार आहातच. इतकंच मला इथं आवर्जून व जाणीवपूर्वक सांगायचं आहे. बाकी सर्व सन्माननीय शिवसाहेब शिंदे, पुष्पाताई ॲडव्होकेट बोबडे यांनी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, त्यामुळे आवर्जून त्या विषयावर मला बोलण्याची गरज नाही. तरी पण मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या कोरडवाहू क्षेत्राला पर्यंत हा प्रकल्प पोचला नाही किंवा पोचणारी नव्हता, जो प्लॅनिंग मध्ये नव्हताच, जो पूर्वी ज्यावेळी जमिनी काढण्यात त्यांनी सिलिंग लावलं त्यावेळी त्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं, तरी पण अशा शेतकऱ्यांच्याही, कोरडवाहू शेतकऱ्यांच्याही जमिनी काढून घेतल्या गेल्या. म्हणजे अन्यायाची जर पाड्या वाचायला गेला तर म्हणजे फार मोठा आहे, तो मला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगणंही कठीण आहे. अगणित प्रकारे शेतकऱ्यांवरती अन्याय झालाय. न्यायालयाने स्थगिती देऊन सुद्धा त्या आदेशाचाही अवमान करून विचार करा, आज भूमाफिया जमिनी लाटतायत आपल्या आजूबाजूला बघितल्यानंतर, आणि हा फार मोठा भूजिहाद आहे. आणि ह्याच्यावरती शिवसेना आक्रमकपणे हा मुद्दा मांडून येणाऱ्या दिवसामध्ये ही सगळ्यात पहिली तर ही मोहीम आत्ताच्या आत्ता ह्या क्षणापासून, प्रेस कॉन्फरन्स झाल्यापासून जे कोणी उच्च अधिकारी असतील किंवा संबंधित त्या प्रशासनामध्ये असलेली जबाबदार व्यक्ती असतील त्यांना आम्ही इशारा करतोय की ताबडतोब ह्या क्षणापासून हे थांबलं पाहिजे. कारण हे सगळं जे आहे हे लेखी दस्तावेज सगळे तिथे रजिस्टर ऑफिसमध्ये नोंद आहेत आणि आम्हाला ते बाहेर काढायला वेळ लागणार नाही. तुम्ही सगळ्यात आधी ही मोहीम थांबवा. आमच्या शेत जमिनी ज्या काय उरलेल्या आहेत, ज्या काही लोकांच्या आहेत आणि ज्या काही त्यांना मिळायला पाहिजेत, त्या सर्व शेतकऱ्यांना ती जमीन ताबडतोब परत मिळावी हे मी शासनाला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ, जय शिवराय. आज शिवसेना प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रभर जो भूजिहाद चालू आहे आणि तो कोणाकोणाच्या मार्फत चालू आहे, याच्यासाठी ही महत्वाची पत्रकार परिषद आज आपण इथे घेत आहोत. ही पत्रकार परिषद घेत असताना आज जो शेतकरी राजा म्हटलं जातं, आज तो शेतकरी राजा आमचा गुंतेवारीवर आला आहे आणि त्याला कारण आहे हे भूजिहाद, हे भूमाफिया, हे प्रस्थापित, हे संबंधित अधिकारी, या सगळ्यांच्या संगणमताने हा जो काही डाव मांडलेला आहे तो डाव उद्ध्वस्त करण्याचा आणि मोडून टाकण्यासाठी आज आम्ही इथे ही पत्रकार परिषद बोलवली आहे. आणि ही पत्रकार परिषद घेत असताना आता ही आमची सुरुवात असेल, परंतु ह्या कारणाच्या मुळाशी गेल्याशिवाय शिवसेना थांबणार नाहीये. कारण आज बघायला गेलं तर माझा तरुण बांधव हा बेरोजगार आहे आणि बेरोजगार असतानाच त्याला कसायला शेतीच नाहीये, आणि ही शेती त्याच्याकडून कुणी काढून घेतली आणि कशाच कारणासाठी काढून घेतली याचं एक महत्वाचं कारण म्हणजे हा मराठवाडा वांग प्रकल्प आणि हा टेंबू योजनेचा प्रकल्प, याच्या पुनर्वसनासाठी जी जमीन हस्तांतरित केली गेली, शासनाकडून घेतली गेली, ती अतिशय चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केली गेलेली आहे. कारण ज्या ठिकाणी 8 एकराचा स्लॅब लावला गेला, म्हणजे 8 एकर जमीन ठेवून जी काही उर्वरित वरची जमीन होती ती काढून घ्यायची होती, परंतु बऱ्याच ठिकाणी असं झालं की 7/12 कुटुंब प्रमुख त्याचं नाव असताना, त्याच्या खाली अनिवार्य नाव असताना त्यांना गणतीत घेतलंच गेलं नाही. आणि ज्यावेळेस एखाद्या बांधवाच्या नावावर 10 एकर जमीन क्षेत्र होतं पण त्याच्या अनिवार्यात खाली चार लोकांची नावं होती, अशा लोकांना विचारात न घेता तो 8 एकराचा स्लॅब काढून घेतल्यामुळे आज ती त्याच्या खाली असणारी, अनिवार्यात असणारी जी 8-10 नावं आहेत आज ती अगदी गुंठेवारीवर आलेली आहेत. आणि याला कारण आहे हे शासनाचं चुकीचं धोरण. कारण आज त्यांनी ही योजना राबवत असताना लोकांच्या जा आक्रोश होता, त्यांच्या तक्रारी होत्या, त्याच्याकडे त्यांच्या समस्या होत्या, त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीने लक्ष दिलेलं नाही.
आज बऱ्याचशाच प्रकरणामध्ये न्यायालयाने स्थगिती असताना सुद्धा या गोष्टी केल्या जात आहेत. मग याला कारणीभूत कोण आहेत? आज आमचे प्रस्थापित असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं दिसतंय. कारण त्यांचाही तिथं कुठेतरी हच्च आहे. कारण जे स्थानिक प्रशासन आहे, जे अधिकारी आहेत, गावगुंड आहेत, जबरदस्ती करणारी लोक आहेत, त्यांना काहीतरी त्यातनं प्राप्त होत असते आणि त्या कारणासाठी त्यांना हे जे आमचे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी लाटलेल्या आहेत तर सरळ सरळ दिसत आहे. आणि हे जे जमीन लाटण्याचं प्रकरण झालेलं आहे याच्यासाठी आज आमची सिंहसेना रस्त्यावर उतरायला तयार आहे, उतरणार आहे. हे जे भूमाफी आहेत यांचा पर्दाफाश येत्या काळात जरूर होईल. पण हे जे भूमाफी आहेत, मग ते प्रस्थापित असतील, अधिकारी असतील, संबंधित गावगुंड असतील किंवा अजून कुणी तलाठी असतील, जे काही अधिकारी त्या संबंधित आले असतील, त्यांनी जबरदस्तीनं चुकीच्या पद्धतीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या सर्वांवर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत सिंहसेना गप्प बसणार नाही. त्यांनी हे प्रकरण करत असताना इतक्या चुकीच्या पद्धतीने केलंय की एखाद्या माणसाची जमीन 10 एकर आहे पण त्याचा 8 एकराचा स्लॅब मध्ये काढायचा आहे, तर त्यांनी 2 एकर जमीन ठेवून 8 एकर स्लॅब काढून घेतलंय. अशीही प्रकरण आपल्याकडे घडली आहे. म्हणजे इतकं भयानक वास्तव आहे. आणि माझा शेतकरी राजा आज राजा म्हटलं जातं, पण म्हटलं जातं की राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कोणाकडे करायची. पण आता इथं आपल्याला उलटा प्रकरण दिसताना चित्र दिसतंय की राजालाच मारलं जातंय. आज शेतकरी राजा म्हटलं जातं, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती म्हटलं जातं, पण आज खरंच शेतीची ती अवस्था आहे का? आज शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाहीये. आज तरुण पिढी आमची नोकऱ्यांसाठी भटकत आहे, बेरोजगार भटकत आहे. असं असताना त्यांनी जर जमीन कसून त्यातनं आपला उदरनिर्वाह करायचं, जीवन व्यतीत करायचं ठरवलं तर त्यांना कसण्यासाठी जमीन नाहीये. त्याच कारणासाठी आज ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाहक त्यांच्या हातातून गेलेल्या आहेत, त्याच कारणासाठी आज शिवसेनेने ते लढा पुकारलेला आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच 31 जुलै पर्यंत जर या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत, आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या नाहीत, तर माझा शेतकरी राजा गप्प बसणार नाही. आणि येत्या 3 ऑगस्टला आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आव्हान करत. जय महाराष्ट्र. आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सरकारने वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाखाली अनेक वर्ष झाले सरकार या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या जमिनी अक्षरशः काढून घेत आहे. त्यामध्ये मराठवाडा टेंबुवांग प्रकल्प असेल, त्यानंतर आपल्या कोयनामधला जो धरणाचा विषय आहे तो विषय असेल, असे पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधले अनेक वर्ष झालं हे सरकार प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतलेल्या आहेत. त्या जमिनी पुन्हा सरकारने आहे अशा आमच्या शेतकरी बांधवांना परत कराव्यात, यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये व पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या 20-20, 30-30 एकर इथपर्यंत जमिनी काढून घेतलेल्या आहेत. जो मग त्यानंतर मग सिलिंग ऍक्ट लावण्यात आला 1998 ला, हे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना व शेतकरी बांधवांनाही माहित आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला या जमिनी शासनाकडने घेतल्या गेल्या त्यावेळेला आमच्या त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेचे आमचे जे शेतकरी बांधव असतील यांनी विरोध केलेला आहे की आम्हाला हे मंजूर नाही, आम्हाला हे मान्य नाही आणि तुम्ही कशासाठी आमच्या जमिनी काढून घेताय.
बर, सरकारने कुणाच्या नावाखाली या जमीन काढून घेतल्या? या प्रकल्पामध्ये त्या त्या भागातले जे बाधित शेतकरी असतील त्यांना देण्यासाठी सरकारने आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या जमिनी काढून घेतला. पण मला सरकारला प्रश्न आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझा प्रश्न आहे की खरंच या जमिनी त्या शेतकरी बांधवांना मिळाल्या आहेत का शेतकरी बांधवांच्या नावाखाली तुम्ही व तुमचे सरकारमध्ये असलेले मंत्री, खासदार, आमदार, त्यांचे बगलबच्चे, त्यांच्या खालचे बगलबच्चे यांना या जमिनी आतापर्यंत मिळाल्या आहेत? आता सध्या तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेलं षडयंत्र म्हणजे ज्या कोयना धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आपल्या भागात काही जमिनी देण्यात आल्यात, पण मुळामध्ये त्या जमिनी त्या शेतकऱ्यांना मिळाल्याच नाही. त्या जमिनी कोणी बळकवल्या, त्या जमिनी कोणी लाटल्या? जे आपल्या तालुक्यामधले, आपल्या जिल्ह्यामधले भूमाफी आहेत, मग ते खासदारांचे असतील, आमदारांचे असतील, सत्ताधाऱ्यांचे असतील, गावगुंड असतील, ह्या लोकांनी आतापर्यंत ह्या जमिनी लाटलेल्या आहेत. अशी अनेक उदाहरण आता सध्या चालू मध्ये आपल्या तालुक्यात आहेत. बर, त्यामध्ये फक्त भूमाफिया नाही, लक्षात घ्या. सरकारमध्ये कर्मचारी म्हणून जे यंत्रणा बसलेले आहे, अधिकारी म्हणून जे अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचाही तेवढाच समावेश आहे. यामध्ये कागद काढून देण्यासाठी, इतर गोष्टी करण्यासाठी अधिकारी तेवढा ह्या विषयामध्ये अधिकाऱ्यांचंही तेवढं संगनमत आहे. आतापर्यंत अनेक दस्त या भूमाफियांनी त्या जमिनी लाटून केलेल्या आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही हे पत्र देतो की आपण या सर्वांच्या वरती तातडीने कारवाई करा आणि ज्या आमच्या शेतकरी बांधवांच्या आतापर्यंत तुम्ही जे काही एकूण प्रकल्पाच्या नावाखाली शासनाने, प्रशासनाने काही जमिनी काढून घेतलेल्या आहेत, त्या जमिनी आहे अशा आमच्या शेतकरी बांधवांना परत मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनाही पत्र देत आहोत आणि त्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती राहील की आपण या विषयाकडे गांभीर्यपूर्वक बघावं आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या ज्या जमिनी आहेत ते आपण तातडीने त्यांना परत कराव्यात. दुसरी गोष्ट, ज्या भूमाफियाने आतापर्यंत जमिनी लाटलेल्या आहेत, ज्या जमिनींचे दस्त झालेले आहेत, ते दस्त आपण त्वरित रद्द करावेत आणि त्यामध्ये जे जे गुन्हेगार असतील, मग ते अधिकारी असो, गावगुंड असो, भूमाफिया असो, शासकीय प्रशासनामधले असो, या सगळ्यांच्या वरती आपण मकोका या अंतर्गत या सगळ्यांच्या वरती गुन्हा दाखल करावा. यासाठी आज आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनाही पत्र देतो. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा त्यांचेही आम्ही आज भेट घेतोय. आम्ही आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार विशालदादा पाटील असतील, त्यांची आम्ही आज भेट घेतोय. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो, त्यांनाही आम्ही या संदर्भामध्ये आज पत्र देतोय. आणि आमची सर्वात पहिले महत्वाची मागणी, जर येणाऱ्या महिन्यामध्ये या सर्व गोष्टीवरती आपण जर कारवाई केली नाही तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये 3 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही बेमुदत हे आंदोलन करणार आहे.
आणि सर्व जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहे. ते आंदोलन बेमुदत असेल आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आमची सर्व जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनाही विनंती राहील आणि आव्हानही राहील, आपण या संदर्भामध्ये आपल्या तक्रारी असतील, आपल्या जमिनी जर गेल्या असतील तर आपण सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, हे आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.